हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. नवीन साडी घेतो तेव्हा सगळ्यांनाच विचार पडतो की या साडीवर कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवावा आणि कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज या साडीवर सुंदर दिसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची नवीन युनिक 9 पॅटर्न. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर नवीन साडी किंवा नवीन लेहंगा घेणार असाल तर ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी काही लोकप्रिय आणि स्टायलिश डिझाईन्स तुमच्या साडीवर किंवा लेहंग्यावर खूपच उठून दिसतील. हा पॅटर्न पारंपरिक आणि नेहमीच पसंतीस उतरणारा आहे. गळ्याला दोरी लावून त्याला लटकन जोडल्यास तो खूपच सुंदर दिसतो आणि उत्तम फिटिंगसाठी मदत करतो. हा सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. जर तुमचा गळा फार खोल हवा नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. मागच्या बाजूला बटनांची रांग किंवा छोटा कट देऊन त्याला मॉडर्न लुक देता येतो. यात गोल किंवा चौकोनी गळ्याच्या खालील बाजूला एक छोटा गोलाकार किंवा छोट्या आकाराचा कट दिला जातो, ज्यामुळे ब्लाऊजला एक खास टच मिळतो. मागचा गळा यू आकाराचा ठेवून वरच्या बाजूला किंवा मध्यभागी गळ्याच्या कापडाचा बो किंवा गाठ डिझाईन केल्यास हा एक रोमॅन्टिक आणि स्टायलिश लुक मिळेल. डीप स्क्वेअर नेक हा एक क्लासिक पॅटर्न आहे, पण त्याला जर तुम्ही बारीक गोल्ड लेस आणि गोंड्यांची जोड दिली तर तो अधिकच आकर्षक दिसेल. त्रिकोणी, षटकोनी, अर्धवर्तुळाकार कटआउट्सचा वापर करून गळ्याला आधुनिक आणि फोल्ड डिझाईन देता येतो. जर तुम्हाला नॉट्स आवडत असेल तर तुम्ही गोल गळ्याला खाली नॉट्स लावू शकता आणि या आकाराचा गळा सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. लग्न कार्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउजेस शिवून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.